तर भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये ईडीकडून खरातच्या वेगवेगळ्या मालमत्तांवरती छापेमारी देखील सुरू आहे। नाशिकमधल्या तृप्ताबाला निवासस्थान, खरातच्या संबंधित ओझर इथल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावरती, तसंच सिन्नर इथल्या ईशानेश्वर मंदिर, शिवनिका संस्थानाचं कार्यालय, जगदंबा पतसंस्था या वेगवेगळ्या ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली आहे। ईडीकडून अशोक खरातची आलिशान गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे। तसंच काही आर्थिक व्यवहाराच्या संबंधित कागदपत्र आणि बँकांचे आर्थिक व्यवहार या सगळ्याची चौकशी केली जाते आहे। सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री उशिरा 9 वाजेपर्यंत ही सगळी कारवाई सुरू होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।